सुधीरदास महाराज जी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। सगळ्यात आधी एक संपन्नता दाखवणारा असं हे वसुबारस म्हणजे गाय आणि वासरू जे मुळातच सधनतेचं प्रतीक आहे। दुभती गाय सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते आणि शेतकऱ्यांसाठीचा म्हणजे शेतीप्रधान असणारा हा आपला देश असल्यामुळे या दिवसाचं आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य आणि वसुबारसाचं दिवाळीतलं पहिल्या दिवसाचं एक वेगळं वैशिष्ट्य याबद्दल सांगाल। भारत हा कृषी प्रधान देश आहे हे वेदकालापासून निश्चित झालेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर या गोवंशाच्या पूजेचं जे महत्व आहे किंवा गोवंश हा जपला जावा, गोवंशाचं संवर्धन व्हावं, त्याकरिता शुक्ल यजुर्वेदामध्ये देखील एक अत्यंत सुंदर असा मंत्र या गोवत्स पूजनाच्या संदर्भामध्ये आलाय। तिथे तो वेद असं त्या ठिकाणी म्हणतात की त्या गायीची वेगळी वेगळी नावं घेतली आहेत। इडे रंते हव्ये कामे चंद्रे ज्योते मयी विश्रुती एताते अग्ने नामानी असं म्हणून तो मंत्र त्या ठिकाणी गायीला इडा संबोधलंय। रंते म्हणजे अत्यंत रममाण होऊन चरणारी किंवा तिचं रवंथ करणारी, हव्य म्हणजे ज्याच्यापासून दूध दही तूप अन्न सर्व जे काही आपण आज आहोत तर ती प्रामुख्याने जीवन देणारी ही जी सगळी तिच्यापासून हव्य आणि काव्य असे दोन विषय आलेले आहेत। ते हव्य जे आहेत ते दही दूध तूप हे सर्व हे आपल्याला जशी मानवाला लागतात तसं यज्ञ कर्माला देखील त्या माध्यमातून त्याची सगळी तुपाच्या आहुती आहेत, अन्य प्रक्रिया आहेत। तर या जशा यज्ञामध्ये वापरल्या जाऊन देव देखील तुझ्याच या तुझ्या असलेल्या दुधावरती, तिच्यापासून दही, त्याच्यापासून लोणी, त्याच्यापासून तूप, या तुपाच्या आहुतीवरती देवतांचं देखील जीवन चाललेलं आहे। अग्न्या हा असं एक खूप सुंदर नाव आलंय। अग्न्या या शब्दाचा अर्थ न हंतुम योग्य हा, जिला मारणं योग्य नाही म्हणून त्या ठिकाणी तिचा वध करणं योग्य नाही म्हणून गाय आपल्याकडे अवैध सांगितलेले, जिचा वध करणं नाही। आणि या गोवंशाचं संवर्धन, गोवंशाचं पूजन, आज ट्रॅक्टर आले, आज अन्य काही शेती उपकरणं आली, परंतु गेली मागची जर एक 50 वर्ष आपण पाहिलं आणि त्याच्या प्राचीन काळाचा सगळा इतिहास पाहिला तर या गोवंशावरतीच गाय बैल यावरतीच संपूर्ण शेती आपली जी एक चलनवलन प्रक्रिया होती ती अवलंबून होती। आणि प्राचीन काळामध्ये आपण जाणत आहात की धर्मशास्त्रानुसार प्रत्येक जसा देवतांचा प्रधान दिवस आहे तसं या ठिकाणी पशुपक्ष्यांचे देखील प्रधान दिवस त्या ठिकाणी ठेवून मानव आणि सृष्टी, मानव आणि जीवन, मानव आणि प्राणी यांच्यामध्ये एक मोठा समन्वय या निमित्ताने साधलाय। तर मला असं वाटतं की आपण त्याचं पूजन करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून मोठा एक अलौकिक असं उदाहरण आपण जगापुढे ठेवत आहोत। खरं आणि हीच कृतज्ञता व्यक्त करण्याचा खरं तर आजचा दिवस आहे, कारण याच वसुबारसाच्या दिवसाच्या निमित्तानं एक सधनता पाहायला मिळते।